227 जागा मुंबई महापालिकेमध्ये आहेत. आम्ही 227 जागा लढवण्याची तयारी तिथं मुंबईमध्ये केलेली आहे. घटक पक्ष वंचितची तिथं चर्चा मुंबई महापालिकेमध्ये त्या ठिकाणी चालू आहे. RPI गटांशी चर्चा तिथं त्या ठिकाणी चालू आहे. काही घटक पक्ष आहेत जे प्राबल्य त्यांचं मुंबईमध्ये आहे, त्यांच्याबरोबर चर्चा करून मग सीट वाटप होऊन मग आमच्या सीटा किती असणार हे एक 5-6 दिवस लागतील आम्हाला माहिती द्या. नाही, नक्की निघेल. कारण की शेवटी मुंबईमध्ये काँग्रेसचं प्राबल्य नेहमी राहिलेलं आहे. तुम्ही बघितलं तर मुंबईमध्ये एक काळी 15 वर्षापूर्वी काँग्रेसचं प्राबल्य नेहमी राहिलेलंच आहे. त्यामुळं वंचित असू दे, इतर घटक RPIचे गट असू दे, ते आम्ही एकत्र येऊन या निवडणुकीला सामोरं जाऊ. मागं काय घडलं याच्यापेक्षा उद्याचं खड्डेमुक्त मुंबई करणं, फायनान्शियल कॅपिटल मुंबई आहे ही विकसनशील करणं ही काँग्रेसची प्रायोरिटी असणार. नाही, महापालिकेमध्ये थोडी सुसूत्रता येईल. महापालिकेमध्ये तसं होणार नाही. नाही, मला वाटतं तसं संयुक्तिक नाही. चर्चा त्यांची सचिन चव्हाण आणि त्यांच्याबरोबर सातत्यानं त्या ठिकाणी चालू आहे. मी कुणावरही टीका टिप्पणी करणार नाही. माझा एजेंडा कोल्हापूरच्या डेव्हलपमेंटचा असेल. शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण कोल्हापूर शहर विकसनशील कसं करता येईल हा आमचा प्रयत्न असतो. नाही, मी म्हटलं तसं मगाशी त्याचं उत्तर दिलेलं आहे की शिवसेनेबरोबर चर्चा चालू आहे. 2 दिवसात आघाडीच्या संदर्भातली आकडेवारी आपल्यासमोर बोल. ते कसं असतंय त्याचा तेवढा तो विषय महत्त्वाचा त्या ठिकाणी नाही आहे. यादीत नाव त्या प्रदेशाध्यक्षच आहे. त्यामुळे आता उद्या मी यादीत नसलो म्हणजे काही मी स्टार प्रचार असं होत नाही. त्याला स्टार प्रचारक याचा अर्थ काय असतो मुळात तुम्ही समजून घेतलं पाहिजे. निवडणूक आयोगाला स्टार प्रचारकांना हेलिकॉप्टर विमानातनं फिरायची परवानगी असते आणि तो खर्च पक्षाच्या खर्चावर पडतो. हा मूळ मुद्दा त्या ठिकाणी. याचा अर्थ असं होत नाही की बाकीचे स्टार प्रचारक नाहीत किंवा नाही. आणि मला नाही वाटत की ती आधी मला बघावी लागेल. तसं काय होणार नाही. वर्षा गायकवाड अध्यक्षच आहेत आमच्या. नाही, काँग्रेसमध्ये बंडखोरी होणार नाही. कारण की सगळेजण आमच्यावर विश्वास ठेवून त्या ठिकाणी आहेत आणि निर्णय घेताना सुद्धा तुम्ही पत्रकार मित्रांनी बघितले गेले 10 दिवस किमान एक 5-25 हजार लोकांना मी भेटलो असेल आणि हा निर्णय आम्ही व्यवस्थित त्या ठिकाणी घेतोय. त्यामुळे आमच्याकडे कुठली बंडखोरी होणार नाही. नाही, तेही आमच्याबरोबर आहेत. माझी त्यांची चर्चा झालेली आहे. मालोजी राजे सुद्धा आमच्याबरोबर आहे आणि गुरुबाळांनी परवा स्टेटमेंट दिलेलं आहे. ते दयानंदला शंका वाटते हो सारखं. आमची